मॅचला होतीये सुरुवात. आपण पाहताय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फैजान आणि त्याच्या समवेत शोएब अव्वा शोएब अव्वा या नावाने ज्याला प्रसिद्धी मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळेस असं वाटलं की कदाचित फैजान मेमन आलाय तर एक मोठा फटका कन्वर्ट केला जाईल, पण नाही. फटका चांगला होता, थोडीशी ताकद होती सिंगलला. इथे मात्र पुढे सरसावत असताना हा चेंडू आपण पाहताय एक धाव इथे अंकित केली जाते आणि एक धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं खुल्लं करत असताना इथून मात्र फैजान. शोएब ऑन स्ट्राईक आपण पाहायला मिळतोय. यावेळेस शोएबने या चेंडूला स्वतःला धरती मातेला झोकून दिलं, पण चेंडूला फेकून दिलं बाउंड्रीच्या पलीकडे. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. यावेळेस पाहायला मिळतोय शोएबच्या बॅट मधून षटकार 6. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदेशला इथे मात्र आणले गेले. संदेशवर जिम्मेदारी सोपवली गेल्या आणि कुठेतरी मात्र एकदा चांगल्या गोलंदाजीचा संदेश देणं किंवा संदेश द्यावा लागेल. गोलंदाज संदेश तयार. पुढचाही बॉल ऑन साईडला. यावेळेस आपण पाहताय फार काही मिळणार नाहीये. एकच धावेतून मात्र मिळतीये, सिंगल मिळतीये आणि सिंगल धावसंख्या 8. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फैजान करीता आपण इथून मात्र पाहताय सिंगलचा खेळ जारी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित फैजानकडून जारी होता. कलेक्शन टायमिंगला झालंय, फेकी टायमिंगला होताना पाहायला मिळाली, त्यामुळे दुसरी धाव घेण्याची जी नापसंती फैजानकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगलचा खेळ धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावर धावफलक. चला या मॅच नंतर म्हणजे या इनिंग ब्रेक मध्येच यशस्वी अर्थातच श्री बालाजी आणि शिवसंघर्ष या दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं टॉस साठी. शिवसंघर्ष आणि श्री बालाजी चॅम्पियन्स. चला टॉस साठी आपण रेडी राहायचंय. निर्धावपैकी डॉट बॉल या चेंडूवर आपण पाहिलं. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू होता, इतक्यात चांगल्या पद्धतीने फेस सुद्धा केले गेले. धाव गेल्या नापसंती दर्शवली गेली. यावेळेस षटक समता क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना टीम एफडीसी गुडूज संघाची 9 या अंकावर धावफलक. तर षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता दीपेश गोलप. साधारणतः दीपेशला आपण जर का बघितलं तर तिसरं षटक हाताळण्याकरिता दीपेशला आपण पाहिलंय. यावेळेस कदाचित दुसरं षटक हाताळण्याकरिता दीपेश गोलप. गोलंदाजी ट्रॅकवर वेगळी रणनीती. पहिलाच बॉल. यावेळेस स्क्वेअर लेगच्या पंचांनाही आमच्या बाजूला सरसावं लागलं आणि नक्कीच एकच धाव मिळते. थोडंसं स्लो क्रिकेट पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने एफडीसी कुडूचा खेळ या मैदानामध्ये राहिलाय तो खेळ पाहण्याकरिता प्रत्येक प्रेक्षकाचा इथला आतुर आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक आहे टीम आलमान संघाचा सध्या तरी एफडीसी कुडूज संघालाही पकडून ठेवत असताना परागजी वडेसाहेब येथे उपस्थित होत आहेत. खुपरी संघाचे एक जुने जाणते खेळाडू आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण क्रीडा मंचावरील सन्मानाने सारापांना व्हायचं आहे.
यावेळेस चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. दीपेशच्या भात्यातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 10 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे यावेळेस उडवला गेला. शोएबच्या बॅट मधून चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. चला विकेट सोबत फलंदाज बाद. चला षटक संपलंय क्रमांक 2च आपण पाहताय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एफडीसी कुडूच संघाची धाव संख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 19 या अंकावर धावफलक. तृतीय क्रमांकाचं षटक आहे भाऊला आणले गेले. तृतीय क्रमांकाचं षटक आणि शेवटचं षटक सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय 19. धावा संख्या 19. पहिल्या षटकामध्ये होत्या 9 धावा आणि यामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. चला शेवटचं षटक अंतिम षटक 3 षटकांचं हे सत्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19 पाहायला मिळते. एफडीसी कुडूच्या या मैदानावर पाहता थोडीशी कमी धावा संख्या निश्चित रूपाने पाहायला मिळते. भाऊचा पहिलाच बॉल यावेळेस ओहो फैजान मेमन सारख्या खेळाडूचा झेल इथे मात्र ड्रॉप केला गेलाय. सोप्पा झेल ड्रॉप. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4.
गोलंदाज भाऊ तयार. पुढचा बॉल आहे, हाही खूप वेळ चेंडू हवेमध्ये. आता ही फटका फसलाय, वेदांनी पोहोचायला पाहिजे होतं तिथपर्यंत. नाट्यमय क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कशाही पद्धतीनं फैजानची विकेट येऊ द्या, पण एकदाची येऊ द्या. सध्या तरी अलमनकर याच पद्धतीचा विचार करत असतील. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेने जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 25 या अंकावर धावफलक. पावसाला सुरुवात झाली आहे, ज्याकरिता हे रबर बॉल क्रिकेट ओळखलं जातं तसं चित्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भाऊ पुन्हा एकदा तयार षटकात येईल. पुढचा बॉल आहे, यावेळेस हा चेंडू डायरेक्टली निघालाय. बॅटच्या रडार मधून जसा निघालाय तसा डायरेक्टली कुडूसकरांच्या भेटीला. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. चला चेंडू पाठवून द्या. चला गेम स्पीडअप करा थोडस. पुढचाही बॉल या भर पावसामध्येही फैजानच्या बॅट मधून हाही चेंडू चाललाय. तिथे मात्र पाऊस बरसतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आता फैजान बरसतोय. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार. बहुतांश प्रेक्षक राजा सध्या तरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जी वरची गॅलरी आहे संपूर्ण ती गॅलरी फुल झालेली आहे. खूप सारा प्रेक्षक राजा कुडूसचा इथपर्यंत मात्र पोहोचतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, तिसराही चेंडू. या तिसऱ्याही चेंडूवर फैजान मेहमदच्या बॅट मधून सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार. भाऊ याच्या पहिल्या जेव्हा भाऊनी षटक हाताळायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या चेंडूवर झेल सोडला तरी का, हे सोडलं तरी का, याचं उत्तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फैजान देत असताना धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं 43 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना. खतरनाक बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस वाईट +1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 45 रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अंतिम चेंडूवरी 1 सेकंड पॉवरफुल स्ट्रोक. षटक संपलं इथून मात्र क्रमांक 3चं अंतिम षटक संपलंय. धावसंख्या 51 विजयाकरिता 52 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम श्री बालाजी चॅम्पियन आणि शिवसंघर्ष टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचे.
श्री बालाजी चला या आस्वाद घेत आहेत. आय थिंक श्री बालाजी चॅम्पियन आणि शिवसंघर्ष टॉस करण्याकरिता आपण इथून मात्र पोहोचायचंय. 18 चेंडूंचे 3 षटकांचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळालं. फैजानची धुवाधार बारी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 40 धावसंख्येची बारी फैजान मेमन इथे मात्र साकारली होती. आणि या स्पर्धेचा विचार केला तर 200+ रन त्याच्या या 40 धावांनी तरी कंप्लीट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता 52 52 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथे मात्र समोर ठेवले गेले. एक जबरदस्त क्रिकेट चाहते आणि FDC कुडूस संघाचे अजूनही खूप मोठे चाहते जोशी काका इथे उपस्थित होत आहेत. आम्ही जोशी काकांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते या सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. एका बाजूने शिवसंघर्ष आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला श्री बालाजी चॅम्पियन या 2 संघांमध्ये ही लढत सध्या तरी इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. जोशी काकांच्या शुभहस्ते शिवसंघर्ष टॉस विन होतोय. आमच्यापर्यंत निर्णय स्वीकारायचा आहे. चला शिवसंघर्ष आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सौरभ चला मॅचला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू आणि विजयाकरिता 52 52 धावसंख्येची आवश्यकता. शिवसंघर्ष आपला निर्णय कळवा. लेजंड क्रिकेटर जय विश्वकर्मा इथे उपस्थित होतात. धानिव संघ जो आपल्याला पहिल्या दिवशी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धानिव संघ इथे उपस्थित होतोय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅचला होती सुरुवात. कुडूस एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅक पर शोएब अव्वा पहिलाच बॉल दीपेश गोलब करीत होता. यावेळेस पहिल्याच बॉलवर दीपेश गोलबनी नजाकत दाखवत असताना पहिल्याच बॉलला भिरकावून दिलाय. पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. चला मॅच बॉल पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी मात्र दीपेश गोलबनी चांगल्या पद्धतीने ओळखलाय. 52 धावांचं आव्हान जर का पार करायचं असेल तर इथे मात्र अटॅक हा पहिल्या चेंडूपासून करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी तो अटॅक आता मात्र पहिल्या चेंडूपासून करायला सुरुवात. गोलंदाज ट्रॅक्टर गोलंदाज शोएब पुन्हा एकदा तयार. पुढचाही बॉल यावेळेस मिस करतायत. वेगवान चेंडू होता. दीपेशच्या बॅटमध्ये हा चेंडू कलेक्ट करणं गरजेचं होतं. खतरनाक वॅन्स फॉर पहा. षटकार चौकार गेल्यानंतर जितका आवाज येतोय तितका चेंडू डॉट पडल्यानंतरही आवाज नाही. फैजान मेमने काल सुद्धा बोलले होते की गॅलरी पूर्ण भरलेली असते आणि कदाचित पहा संपूर्ण जे टेरेस आहेत FDC कुडूचे सगळे फॅन्स इथे मात्र पोहोचलेले. जबरदस्त फॅन. गोलंदाज शोएब तयार. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस थोडीशी चुकी घडतीये. वाईट प्लस डिक्लेअर 2 धावा इथून मात्र मिळतात. धावसंख्या 2 धाव्याच्या बढतीनं 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे.
गोलंदाज शोएब तय्यब. पुढचा बॉल कॉम्बॉक्सच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. असं वाटलं की कदाचित बाउंड्रीच्या दिशेनं जाताना पाहायला मिळेल. वेग थोडासा मंदावला गेला. टप्पा पडल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. फार काही मिळत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना टीम शिवंजय अलमान संघाची 9 या अंकावर धावफलक. चला, ज्या गोष्टीची मागणी केली गेली आहे ती त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायची आहे. फैजान मेमन पोहोचलेत, कारण मैत्री आहे आणि त्याच्यानंतर वेळ वाचवणं कुठेतरी गरजेचं आहे. गोलंदाज सियान. हो, या वेळेस यष्टा घेऊन जाणारा चेंडू, बॅटचा स्पर्श, विकेटचं पतन. न्यू बॅटर संदेश. गोलंदाज तयार. सिंगलच मिळेल. हो, कलेक्शन बिघडलं गेलं. दुसऱ्या धावेची संधी. 2 धावा पूर्ण. अजूनही तिथे मात्र कोणी नव्हतं. आफ्रिदी धारा तीर्थी पडलाय चेंडू कलेक्ट करत असताना. आणि नक्कीच जेवढी इथे मात्र एफडीसी कुडूची जेवढी फॅन्स फॉलोइंग आहे त्याच्यामधली अर्धी आफ्रिदीची आहे. 3 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावफलक 3 धावेच्या बढतीनं 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. ऑन साइडला पुन्हा एकदा परत आफ्रिदी. सेम सिच्युएशन. बॅकअपला आफ्रिदीच्या पोहोचला एक खेळाडू आणि नक्कीच एकाच धाव इथे मात्र मिळेल आणि षटक सुद्धा संपेल. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित अर्थातच या स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर टेनिस क्रिकेट विश्वजगतातील एक मोठं ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे जे उदयास येतं अर्थातच जीवी स्पोर्ट, आणि या स्पर्धेला ज्यांनी विनामूल्य आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेले महेंद्रजी पवार साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे अर्थातच करता धरता रितेशदादा घाग इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असते त्यांना या क्रीडा मंचावर आपण सन्मानित करायचंय. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहावी या अनुषंगानं सन्मान चिन्ह इथे मात्र दिलं जातं. थँक्यू सो मच. आपलं प्रेम नितांत आमच्या आयोजकांच्या पाठी राहील, असंच राहील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुनश्च एकदा आम्ही आपल्या मान्यपूर्वक आभारी आहोत. षटक संपले. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर म्हणजे विजयाकरिता येणाऱ्या या 12 चेंडूंमध्ये पहिलाच बॉल. यावेळेस दीपेश गोलबच्या बॅट मधून आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा चेंडू. षटकार 6. चिराग भानुशालीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि दीपेश गोलबनं चिराग भानुशालीचं स्वागत केले गेले षटकारानं. मोजम पटेल कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात.
गोलंदाज तयार चिराग. कदाचित कॉलिंग होती ही दीपेश कडून दुसऱ्या धावसंख्येची, दुसऱ्या धावेची, आणि यावेळेस 2 आणि 1 डिक्लेअर, टोटली 3 धावा इथून मात्र मिळतील. चुकी केली गेली आहे अति वेगानं, कुठेतरी मात्र एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जो केला गेला होता चिरागनं तो कुठेतरी फसलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जाऊन हा चेंडू सध्या तरी पाहायला मिळाला. 3 धावा मिळतील. धावफलक 3 धावेने 22 या अंकावर धावफलक. 52 धावसंख्येचा वन पार करायचा आहे. विजयाकरिता येणारे इथे मात्र चेंडू शेष असतील 10 आणि आवश्यकता असेल येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 30 या धावसंख्येची. तीन धावा इथून मात्र मिळाल्यात या चेंडूवर. गोलंदाज या पुढचा बॉल दीपेशच्या बॅट मधून, हा ही चेंडू स्वरलाईकच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट होतोय दीपेशच्या बॅट मधून. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 28-28, म्हणजे विजयाकरिता अजूनही 9 चेंडू आणि आता मात्र 24 धावसंख्येची आवश्यकता. या पद्धतीचे मोठे फटके जर का कन्वर्ट होत राहिल्या तर कुठेतरी मात्र हे जे आव्हान आहे ते सोपं होताना इथून मात्र पाहायला मिळालं. यावेळेस थांबा दर्शवण्याचं काम सध्या तरी या चेंडूवर होताना आपल्याला पाहायला मिळालं. आयोजकांच्या वतीनं एक गोष्ट जी सूचित करण्याकरता सांगितली गेली आहे की या मॅच मधनं जी टीम पराभूत होईल त्याला 4th क्रमांकाचं पारितोषिक दिले जाईल. कारण आपण वाडा आणि वाडा यांच्यामध्ये एक गाव मॅच खेळतोय आणि वाडा ओपन जो हाफ आहे म्हणजे आजचा WPLचा त्याच्याबरोबर एक गाव, त्यामुळे आयोजकांनी तसं आम्हाला सूचित केलंय की यातील पराभूत 4th क्रमांक आणि पुढच्या मॅच मधला जो टीम पराभूत असेल त्याला 3रा क्रमांक दिला जाईल. थँक्यू अक्षय पांडव सर. सूचना महत्वाची होती आयोजकांकडून जी पोहोचवली गेली आहे. खूप महत्वाची सूचना सध्या तरी आपण इथून मात्र पाहिल्या. चिराग भानुशालीचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून पूर्ण झालेले अंतिम 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शेष राहतोय. गोलंदाज या पुन्हा एकदा अगदी अलगद. आता मात्र असं वाटलं होतं की आफ्रिदी कॅच पकडणार. आफ्रिद मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. षटकार इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात 34, म्हणजे विजयाकरिता नक्कीच 52 धावसंख्येचा वर्ण पार करायचंय. धावसंख्या 34 या अंकावर धावफलक जोडले गेले. 6 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचती आहे. सूत्रांकडून माहिती पोहोचते की FDC कुडूसला आता प्रश्न पडलाय की आफ्रिदीला लपवायचं तरी कुठे. हा प्रश्न सूत्रांकडून आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली गेली आहे. खूप प्रयत्न करतो. शर्तीचे प्रयत्न इथे मात्र करताना आफ्रिदी दिसतोय पण प्रयत्नाला यश येत नाही. आफ्रिदी असेच प्रयत्न करत ना एक ना एक दिवशी यश तरी नक्की मिळेल. चला फैजान मेमन यांनी आता मात्र या FDC कुडूसची किंवा शेवटच्या षटकाची सूत्र सध्या तरी स्वतःच्या हातामध्ये घेतली गेलेत. कारण 6 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज फैजान. पहिलाच बॉल आहे यावेळेस दर्शवली गेली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लाईनच्या जवळचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते कुठल्याही प्रकारची चुकी सध्या तरी करताना दिसणार नाहीयेत. कारण ज्या मुवमेंटने मॅच ठेपली आहे दीपेश गोलपनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे कुठेतरी 52 धावांचं आव्हान जे कठीण वाटत होतं ते जवळ करण्याचं काम दीपेश गोलपनी केलंय. आता मात्र कुठल्याही प्रकारची क्षेत्ररक्षण चुकी करून जमणार नाहीये हे आता मात्र ओळखून चुकल्यात. इथून मात्र FDC कुडूस संघाचे सर्व खेळाडू सिंगल मिळतीये. धावसंख्या
35 विजयाकरिता 5 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता फैजानच्या विपक्षात यावेळेस दीपेश गोलपनं हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. याही वेळेला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ. केदारनाथ चषक ब्रँडेश षटकार 6. नक्कीच षटकार आपण पाहिला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 41-41 विजयाकरिता 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 4 चेंडू 11 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत बाकीत करणं कुठेतरी मात्र कठीण आहे. गोलंदाज सय्यद फैजान पुढचाही बॉल दीपेश गोलपच्या बॅट मधून. आता असं म्हणायला हरकत नाहीये दुसऱ्या दिवसामध्ये कुठेतरी मात्र फैजान मेमन यांनी दाखवून दिलं होतं इलाका हमारा धमाका भी हमारा. पण आता मात्र दीपेश गोलप मनातल्या मनात म्हणत असेल इलाका तुम्हारा पर धमाका हमारा. आणि तो धमाका दाखवायला आता मध्ये सुरुवात. पुन्हा एकदा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 47-47 विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यद आणि इथे मात्र विजयाचा शंख नाद करणारा फटका. ज्यांनी चिडवलं ज्यांनी डिवसला त्यांना प्रत्युत्तर देत असताना अशा या वेळेला दीपेश गोलप सामना विजयशी ठरतोय. इथून मात्र शिवंजी हलमान संघ आणि अर्थात सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. 13 चेंडू आणि 47 धावसंख्येची खेळी ज्यांनी साकारली आहे दीपेश गोलप प्लीज वेलकम.